थांबा थांबा थांबा. हॅलो हॅलो हॅलो. हा ए नीट बस ना, नीट बस. तर आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध पैलवान श्री रणविजय गायकवाड हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच आपल्या गावच्या उद्धारकर्त्या, थोर समाजसेविका, गावच्या तारणा आपल्या वहिनी साहेब सौ नंदिता गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सुचवावेत. काय मग आज लई सारखं की एक माणूस भारी दिसायला नवर अनादा. नमस्कार. नमस्कार. ज्यांना ज्यांना आज बक्षीस मिळालं आणि ज्यांना ज्यांना नाही मिळालं त्या समजांना माझ्या शुभेच्छा. आणि तुम्हा समजांना मला काहीतरी सांगायचंय. काय सांगणार आहेस राणादा? अरे सांग की लवकर. अहो बोला राणा भाऊजी, तुमचं भाषण ऐकायचं म्हणत्या ती समधी. तर मला हे सांगायचे की तुमचे विविध कलागुण असंच वाढू द्या. समजा गावाला त्याचा अभिमान आहे. विविध कलागुण वाढत असताना समजांनी नीट वागायला पाहिजे. बांधन तंटा अजिबात करायचं नाही. राणाजी, तुम्ही मनाने खूप साधे, चांगले, निर्मळ आहात, पण तुमच्या रागावर ताबाच राहत नाही. चिडलात की काय वाटेल ते करता. 4 चौघात असं वागणं असभ्यपणाचं असतं. माणसानं आपले विविध कलागुण लावत असताना रागावर ताबा ठेवला पाहिजे. राग आणि भीक माग असं म्हणलंय का नाही, तेव्हा समजांनी नीट शांतपणे घ्यावं. पण आता मला वचन द्या, तुम्ही यापुढे कोणावरही रागवणार नाही आणि कोणालाही मारणार नाही. समजांना समजून घ्यावं. माणसाने एकदा शब्द दिला तर तो पाळायला पाहिजे. आणि
माणसांना अजिबात राग आणायचा नाही आणि अजिबात मारामारी करायची नाही. हा अजून काय? काय नाही. तुम्ही समध्यांनी आज विविध कलागुण दाखवल्याबद्दल तुम्हा समध्यांसाठी मी आज जिलेबी घेऊन आलोय. लई भारी राणादा, ह्या वेळेचं भाषण लगेच संपलंय. दरवर्षी तूच देत जा की भाषण आणि जिलबी. सर घे. ए शांत बसा. समध्यांना मिळणार आहे. शांत नाही बसलात ना व एकेकाने एक रपटाच देईन. हा, राग आणि भीक माग असं तूच म्हणाला होतास ना वा? नाही म्हणजे बाळांनो शांत राहा. शाळेची भीती मोडली वाटतं राणादा. मास्तर म्हणून येतेस का आम्हाला? मग दररोज जिलेबी आण काय? खा. मस्तर काय? हा? तुम्हीच म्हणला होता ना बा की जिलबी खायची आहे म्हणून. घ्या. राणादा चल आता आपला कार्यक्रम सुरू करू. हे तुम्ही समजा लोक लक्ष देऊन ऐका. हा? तुमच्या गावचा सक्सेसफुल शेतकरी हे प्रगत एक नंबर राणासाहेब पेलवान हे आमच्या कंपनीच्या आहे ना A1 क्वालिटीचा खत वापरते. हे तुम्हाला पण जर राणासाहेब सारखा एकदम सक्सेसफुल व्हायचा असेल ना तर हे आमच्या खत वापरून बघा. राणादा हा हे समध्यानी लक्ष देऊन ऐका. हा? तू बी बोल की 4 शब्द. मी काय बोलू? निस्ते शुभेच्छा तरी द्या की. माझ्या शुभेच्छा. तिथं बाई समोर मोठमोठं भाषण झाडत होता यो बैल आणि इथं आम्ही सांगतोय तर नुसत्या शुभेच्छा. लईच हाताबाहेर चालली की केस. हे आता तुम्ही समध्यानी आहे ना एक एक करून हे घ्यायला या लवकर. 100च पिशवी राहिला शेवटच्या. फटाफट घेऊन टाका. चला. हा ए धर्मेश भाई केम छो? माझ्या माने. अरे बाबा ते पुढच्या ऑर्डर पाठवणे फटाफट. हे अशा घोटाळा नको करू बाबा. अरे इथे जाम डिमांड आहे त्याच्या. अरे टेस्टिंग काय करायचं ते मेडिसिन थोडी आहे खायचा. ते जमिनीत घालायचंय. काय पण मिक्स करा आणि दे पाठवून तू. इथे मला एक सोन्याचा अंडा देणारा मुलगा हाताला लागलाय बघ. तो बोलला ना तर इकडच्या गावाला लोक माती पण सोना समजून विकत घे.
तू पाठव फटाफट, काय पण असून दे ते विकते मी. ओके. इथे नेटवर्क पण येत नाही. कल्पेश भाई, ओ कल्पेश भाई. हे अंजली, बघ जरा कोण आहे. हो. कल्पेश भाई, काही काम होतं का? होय. सकाळी शेतात गेलतो. आता गावात आला कळलं समज. मला ते चायनीज खत पाहिजे हो. पैसे घेऊन आलोय बघा. कल्पेश, ते 5,000 रुपये घे आणि ते बॉक्स देऊन टाक त्याला. मला कॉल कनेक्ट करायचा आहे. बरं. एवढ्या रात्री कशाला आलात? उद्या सकाळी पण मिळालं असतं खत. हा, आणि सकाळी संपलं तर समजा गाव लोटलंय बघा खत घ्यायला. चांगला माल राहत नाही उस्तीर पाचूर. फार चांगलं खत आहे वाटतं. तर हो, रानादानं गॅरंटी दिल्या. हा, आता रानादा हे वापरतं म्हणलं चांगलंच असणार की. या साली रानासारखं पीक आलं पाहिजे आपलं पण. तुम्हाला कोणी सांगितलं हे खत राणाजी वापरतात म्हणून? अहो, आता खत वापरताना फोटो रानादांचा सगळा फोनवर फिरायला लागलाय ना. काय बघा. बरं. येतो. या खताचा काय प्रकार आहे? अरे बिझनेस आहे माझा. काय सेल चालू आहे म्हणून सांगू तुला. हो, पण मग आता राणाजींचा काय संबंध? कुठे काय पण तर नाही. मग तो राणाजींचा खत घेतानाचा फोटो तुम्ही त्यांना तुमच्या बिझनेस मध्ये घेतलाय का? नाही रे बाबा, ते तर तो माझ्या उद्घाटनाला आला होता ना खताच्या, त्याचा फोटो असेल. मग लोकांना असं का वाटतंय की राणाजी हे खत विकताय? हे तुझ्या गावचा लोक तशा पण अडाणी आहे. आता त्यांना काय वाटते त्याला मी तरी काय करणार. कल्पेश, राणाजी फार साधे. त्यांचा कोणत्याही प्रकारचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि त्यांच्या नावाला धक्का लागेल असं जरा जरी काही केलंस ना तरी गाठ माझ्याशी. तुझ्याशी गाठ केम? कारण ते माझे चांगले मित्र आहेत. तू बिलकुल फिकर नाही करती. मी त्याच्या नावाचा काय पण मिसयूज नाही करणार बघ. उलट जाताना मीच त्याला मस्तपैकी मोठा गिफ्ट देऊन जाणार बघ. काही गरज नाहीये. तुला गरज नाही तर काय झालं. ते तर मी माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी देणार. ते त्याला ठरवू दे ना पाहिजे की नको ते. अंजली आले. मी काय सांगतेय ना ते नीट लक्षात ठेव. राणाजींच्या नावाला जरा जरी धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी. चल जेवायला. मज्जा छे कल्पेश भाऊ. अरे पार्टनर, कॉंग्रॅच्युलेशन. अरे पहिल्याच दिवशी काय बिझनेस केला हा आपण. मग आम्ही असल्यावर अजून काय होणार आहे? एकदम सही बात बोलला. तुला पार्टनर घेऊन मी एकदम चांगला काम केलाय बघ. अहो, मग पार्टनर बरोबर करा की एक डाव पार्टी. अरे मी कधी नाही बोलला, करेल ना पार्टी. बरं, आपला दुसरा लॉट कधी येणार आहे? अहो, आधीचा माल सपला की कवाच. अहो लवकर मागवा. आजूबाजूच्या गावात विकूया, लई प्रॉफिट आहे याच्यात. अरे प्रॉफिट आहे म्हणून तर बिझनेस केलाय मी. पण काय पण बोला, हे सगळा तुझ्या त्या रानाच्या नावामुळे झाला. काय जबरदस्त वजन आहे त्याच्या नावाला गावामध्ये. मग अहो, भाऊ कुणाचा आहे? अहो, रानादानं सांगितलं तर जीव बी देतील इथली माणसं. सगळ्यांचा लय भरोसा आहे त्याच्यावर. मग त्याच्या याच भरोशाचा वापर करून एक दोन अजून बिझनेसचा आयडिया आला माझ्या मगजमध्ये. ते मी भेटेल ना तेव्हा सांगते तुला. दिल खुश होऊन जाईल बघ तुझ्या. अहो, तुम्ही बिनधास्त आयडिया काढा. माझ्या मिसेसच्या शब्दावर रानादा अजिबात नाही. हो, मिसेसनी सांगितलं तर रानादा ढेकळं विकायला तयार होईल. झाला तर मग फिक्स. ही बिझनेस आणायचा
आणि तू राणादाला पटवायचं. ठरलं. मी उद्याच एक काम करते, पर्सनली जाऊन त्याला थँक्यू बोलून येते. अरे कामाचा माणूस आहे, जपायला तर पाहिजे ने. जपा जपा, आम्ही बी जपतोय, तुम्ही बी जपा. आता रानादासारखं खत आपल्या शेताला मिळाल्यावर बिझनेसचं पीक जोरात होणारच हो. हा, एकदम 100% सच्चा वाद बोलला बघ. ठेवू काय मग? बल, गुड नाईट. बरकत अरे एकराला किती घालायचं? हा देख देख पड आली का देख. काय अबू, इथं मराठी नीती वाचता येईना आणि हे चायनीज काय ढेकळ कळणार आहे मला. अरे अरे 31 साल मी खेतीबाडी कर्या पण या असलं खत किती बघितलं नव्हतं बघ. अरे मी छोटा था का नाही तब तो खत बीत काय बी नव्हतं बघ. समजा कसं अगदी शेतातच मिळायचं. केमिकल आलं आणि समजा शेतीचा सत्यानाश झाला बघ. पण आता हे सेंद्रिय खत आलं का नाही या आजच्या हवा दे. बरं आपण एकच वापरायचं का नाही? अजिबात नाही. तुम्हाला पण जर राणा साहेब सारखा एकदम सक्सेसफुल व्हायचा असेल ना ते आमच्या खत वापरून बघा. रानादा अबू बसा. अरे पण तूच जाहिरात केली की समधी गावात, अरे आता नको आहे. मी काय जाहिरात बिरात केली नाही, मी फक्त उद्घाटन करून दिलं. हे बी का कारण सुरतचा बिझनेस आहे म्हणून. पण आता समजा गाव हरकून हेच खत वापरायला लागले की सेंद्रियच आहे ना हो हे खत. पण आपण वापरायचं नाही, आपल्या काळ्या मातीला याची सवय नाही. आणि जे आपल्याला माहित नाही ते काय द्यायचं नाही तिला. राणा साहेब नमस्कार. अरे बरकत बाय, केम छे? मजा माने? हा, अबू नमस्कार. वाह 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 राणा तू वाच छे. एक मिनिट है. हा, आता हे खत तू वापरेल नाही तर तुझ्या खेत मध्ये 10 गुना पीक येईल. बोल, डायरेक्ट एक्सपोर्ट टू चायना. वापर बिंदास. नाही, आमच्या शेताला याची काय गरज नाही. अरे तुझ्या शेताला गरज नाही पण माझ्या बिझनेसला तर गरज आहे नाही. एक मिनिट थांब. हे बघ तुझ्यासाठी कालच आलाय फ्लाईटने, स्पेशली मागवलाय. बोल. हे कशाला? अरे कशाला म्हणजे काय, तू मला एवढा हेल्प करते काहीतरी द्यायला पाहिजे की नाही, म्हणून परफ्यूम. नाही नको, मी असलं काय वापरत नाही. ही अत्तर बित्तरची सवय नाही आपल्याला. अरे अशा कशा सवय नाही. हे बघ याचा वास तर बघ. बघितला की नाही? अरे तू ते खेत मध्ये काम करते तर ते पशिन्याचा स्मेल येते ने, तेव्हा मारायचं असते हे. मुलींना पण जाम आवडते. हा घे ठेव. बरं रेवा दे, नको तर नको. पण पण तू मला एवढा हेल्प केला कामामध्ये तर मला काहीतरी द्यायला पाहिजे. एक आयडिया आहे माझ्याकडे. तुला ते जेवायला जाम आवडते ने, मग आज रात्री आपण कोल्हापूरला डिनरला जाऊया. पण पण काय? अरे पण बिन राहू दे ने बाजूला बाबा. आपण आहे ना 5 स्टारला जाऊया. बोल, मी ते अंजलीला पण घेऊन येते बरोबर. बाई येणार असली जायला वाटेल, नकार देऊन चालणार नाही. नाहीतर हा घोटाळा एकटाच घेऊन जाईल त्यांना सांग तिला, आणि आपण बसू इथे ढेकळ फोडत. आता तर येणार नाही. झाला तर मग आता फिक्स. तू आता काय ते तुझं सगळं काम संपवून घे, मग मी येते रात्री भेटते तुला. पक्का ने? येऊ येते बरकत बाय. राणा वा रे वा, तू तर आता एकदम मोठा माणूस झालास क्या? डायरेक्ट 5 स्टार हॉटेलला जेवायला. हा
आपण 5 स्टारला जमल का आपल्याला? का असं होईल आपलं?